स्टाईल स्टाईल नान दिसया शोभून बाबासाहेबांचा फोटो नान दिसया शोभून. तर रामकृष्ण हरी मंडळी फेल्युअर संपलश्री ब्लॉग्समध्ये स्वागत आहे तुमचं. तर सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन माझं, कारण आज सगळ्यात मोठा दिवस आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर नाशिकमध्ये कशा प्रकारे साजरा केली जाते ना हे तुम्हाला मी दाखवतो, ते पण एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात पहिले दर्शन घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. तर समोर रथ बघू शकता, इतका छान प्रकारे सजवलेला होता ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके छान दिसत होते आणि खूप छान वाटलं मला हे सगळं बघून. तर आणि इथं पोलीस पण बघू शकता, एकदम छान प्रकारे मदत चालू होती पोलिसांची, रात्रंदिवस ड्युटी करतात ते पण आपल्यासाठी. तर त्यानंतर समोर गल्लीतून गेलो तर इकडे बघू शकता नाशिकमध्ये, इथं नाशिक रोड तुम्हाला माहिती असेल तर इकडे आता मी तुम्हाला दाखवतो 4-5 जागी मी फिरणार आहे, सगळे लोकेशन तुम्हाला दाखवतो. खूप छान प्रकारे जयंती साजरा होती नाशिकमध्ये. तर आता जयंतीचा तुम्ही आनंद घ्या आणि एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशी कमेंट नक्की करा. तर चला व्हिडिओ करूया सुरू. भारताचं संविधान ज्यांनी लिहिलेलं तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशी कमेंट नक्की आली पाहिजे, फटाफट कमेंट करायला लागेल. आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर फॉलो नक्की करा आपल्याला इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब पेजवरती. आणि समोर आपला भाऊच आहे तर बघू शकता, तर तो ड्रोन शूटिंग घेतोय. तर हे ड्रोन शूटिंग तुम्हाला बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. फेल्युअर संपलश्री ब्लॉगवरतीच ड्रोन शूटिंग येणार आहे, तर हा व्हिडिओ बघा. हा रथ खरंच इतका सुंदर सजवलेला आहे ना, खरंच खूप भारी. तर नाशिकमध्ये अशा प्रकारे जयंती साजरा केली जाते, ते पण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. तर तुम्हाला कशी वाटला हा व्हिडिओ एकदा कमेंट करून नक्की सांगा, कारण तुम्ही ज्यावेळेस कमेंट करते ना त्यावेळेस समजतं की समोरच्याला की व्हिडिओ खरंच खूपच भारी झालेला आहे. कारण हा व्हिडिओ प्रत्येक नाशिककरच्या मनामध्ये गेला पाहिजे, घरामध्ये गेला पाहिजे. तर प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा. एकदम भारी वाटलं मला, कारण छोटे छोटे मुलं आनंद घेत होते मस्तपैकी जयंतीचा. तर इथून पुढे आता चला पुढे जाऊया आपण मस्तपैकी. इथून पुढे आता बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पंचशील कॉलनी, तर इथं मस्तपैकी साजरा केली जाते जयंती. तर इथं पण बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मस्तपैकी सगळ्यात पहिले नमन करूया आणि मग इथून पुढे जाऊया. तर एकदा दर्शन घेऊया. आणि इकडे समोर बघू शकता स्वामी समर्थ कमेंट आली पाहिजे, कारण दत्त मंदिर खूपच भारी दिलेलं होतं. तर चला आता इथून पुढे बघा तुम्ही आता ब्लॉग.
बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय सो. It's right. हा व्हिडिओ इतका शेअर करा ना मित्रांनो, प्रत्येक नाशिकच्या घराघरामध्ये हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. आणि जय भीम कमेंट नक्की करा. मन भरून असा लाभ घेतला आणि सगळ्यांनी त्या गोष्टीचं आमचं फार कौतुक केलं. म्हणून आम्ही थोडासा डीजे वगैरे थोडंसं कमी केलं. मित्रांनो, या बॅनरवरती तुम्ही बघू शकता आपल्या देशाची शान तुम्हाला दिसत आहे. कारण एकाच फ्रेममध्ये 3 आयकॉनिक फोटो तुम्हाला दिसतील. तर एकदा कमेंट नक्कीच आली पाहिजे बाबा, जय शिवराय जय भीम. तर नाशिककर कसा वाटला हा व्लॉग, कारण एका गावाकडच्या मुलांनी छोटासा व्लॉग तयार केला आहे, ते पण नाशिकमध्ये येऊन. तर नाशिकमध्ये कशाप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते हे सांगितलेलं आहे. हा व्लॉग जर आवडला तर नक्की शेअर करा, कारण प्रत्येक नाशिकच्या घरामध्ये हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. तर जय शिवराय जय भीम.